ओम शांती। आजची मुरली आहे 17/4/2025। आज बाबा आपल्या यज्ञासाठी एक टायटल देत आहे आणि ते टायटल आहे रूहानी हॉस्पिटल। जसं एखादा आजारी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर दवाई पाणी खातो आणि तो निरोगी होतो, तसं बाबा सांगतात की हे सेंटर, हा यज्ञ म्हणजे एक हॉस्पिटल आहे आणि हे हॉस्पिटलमध्ये येऊन आत्मा ही निरोगी बनते। म्हणून तुम्हाला या ठिकाणी येऊन आत्मा अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे, देही अभिमानी बनायचं आहे। बाबा पुढे सांगतात की दिवसभरामध्ये तुम्हाला धंदा आदी करत असताना बाबांचं कोणतं डायरेक्शन तुम्हाला बुद्धीमध्ये ठेवायचं आहे। तर आज बाबा सांगतात की बाबांचं एक डायरेक्शन आहे, फरमान आहे की मुलांनो, साकार आणि आकार कुणालाही तुम्हाला आठवण करायची नाही। एक श्री बाबांची आठवण केली तरच तुमचे विकर्म विनाश होतील आणि यामध्ये असं कोणीही म्हणू शकत नाही की मला तर बाबांची आठवण करायला वेळच नाही। बाबा सांगतात सर्व काही करा, परंतु बाबांची आठवण करा। साकार आणि आकार म्हणजे कोणीही देहधारी व्यक्ती आणि आकार म्हणजे कोणत्याही देवी देवता, ज्यांना आज सूक्ष्म शरीर आहे पण 5 तत्वाचं शरीर नाही, अशा 33 कोटी देवता। तर देवतांना पण आठवण करायची नाही आणि साकारी मनुष्यालाही आठवण करायची नाही। का? तर मनुष्याला आठवण करणं हे 5 तत्वांना आठवण केल्यास समान आहे, कारण देह हा 5 तत्वांनी बनलेला आहे आणि आकारी देवतांना आठवण केली तर आपले विकर्म काही विनाश होत नाही, कारण आपण जन्माजन्मापासून देवी देवतांची आठवण केलेली आहे। म्हणून आता एक बाबा दुसरा नकोय, बाबांच्या शिवाय बुद्धीमध्ये दुसरं तिसरं कोणीही नको आहे। बाबा पुढे सांगतात की मुलांनो, तुम्हाला रूप बसंत बनवून तुमच्या मुखातून ज्ञानरत्नच बाहेर काढायचे आहे। तुम्हाला खूप खूप गोड बनायचं आहे। कधीही तुमच्या मुखातून कटुवचन हे बाहेर काढायचे नाही। तुम्हाला ज्ञानयोगामध्ये आता फास्ट व्हायचं आहे। ज्ञानयोगामध्ये बाबा सांगतात तीव्र गती आणायची आहे। तुम्ही तुमचं कल्याण करून तुम्हाला इतरांचं देखील कल्याण करायचं आहे। यामध्ये आपल्या स्वतःचं तकदीर श्रेष्ठ बनवून इतरांचं देखील आपल्याला तकदीर श्रेष्ठ बनवायचं आहे। यासाठी बाबा सांगतात की तुम्हाला आंधळ्यांची काठी बनता आली पाहिजे, म्हणजे जे अज्ञान अंधकारामध्ये ठोकरे खात आहे, तर त्यांना तुम्हाला हे सत्य ज्ञान देऊन त्यांच्या सुख शांती आनंद प्राप्तीसाठी तुम्हाला त्यांचा आधार बनलं पाहिजे। पुढे बाबा सांगतात की त्रिस्मृती स्वरूप तिलक धारण करून तुम्ही संपूर्ण विजयी होऊ शकता। आज बाबा त्रिस्मृती स्वरूपचा तिलक आपल्याला देत आहे। बघा की बाबांनी आपल्याला खूप अगोदर सांगितलेलं आहे, आत्माभिंदी आहे, बाबाभिंदी आहे आणि ड्रामाभिंदी आहे। या 3 स्मृती जर तुमच्या बुद्धीमध्ये राहिल्या तर तुम्हाला दुसरं कोणतंही नॉलेज बुद्धीमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही। बाबा सांगतात ज्याला ह्या 3 स्मृती राहतात त्याला संपूर्ण सृष्टी चक्राच्या आधी मध्य अंताचं ज्ञान होतं, कारण बाबा आहे बीज आणि बीजामध्ये संपूर्ण वृक्षाचा विस्तार सामावलेला आहे। आपलं जे कल्पवृक्ष आहे, या मानवी कल्पवृक्षाचा बीज स्वतः बाबा आहे आणि ज्यांना बाबांचं ज्ञान आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये बाबा आहे, त्यांना ह्या संपूर्ण कल्पवृक्षाचं ज्ञान झाल्यास समान आहे। बाबा सांगतात हीच गोष्ट तुम्ही बुद्धीत ठेवली तर बाबांचं तुम्हाला हे संपूर्ण वरदान मिळून जाईल। मुलांनो, संपूर्ण विजयी भव, संपूर्ण आत्माभिमानी भव, वरदानी भव। बाबा म्हणतात की तुम्हाला आता विस्ताराकडे जायचं नाहीये, परंतु विस्ताराला तुम्हाला सारमध्ये आणायचं आहे। फार फापट पसाऱ्यामध्ये न पडता तुम्हाला एका बीजरूप अवस्थेला पोचायचं आहे। बाबा सांगतात तुम्ही तुमच्या मिळालेल्या प्राप्तींना
आतापर्यंत तुम्हाला ज्या मिळालेल्या प्राप्ती आहेत त्या जर समोर ठेवल्या तर तुमच्यामधल्या ज्या मुरली मिळू शकते आणि बाबा असेल तरच सेवा मिळू शकते. बाबा आहे म्हणूनच परिवार आहे. बाबा नाही तर ना परिवार आहे, ना मुरली आहे, ना सेवा आहे. आणि ब्रह्माकुमार ब्रह्माकुमारी ना सेवेशिवाय राहू शकत, ना संघटनाशिवाय राहू शकत. तर इथे आपल्या स्वतःचं काहीही न आठवता मी आणि बाबा, बाबा सांगतात जर तुम्ही बाबांना समोर ठेवलं तर तुमच्यावर माया कधीही वार करणार नाही. मायाची हिम्मतच होणार नाही तुमच्यापर्यंत येण्याची. मग मायेला हार घाला, परंतु मायेपासून कधीही हार खाऊ नका. हे कधी होऊ शकतं तर जेव्हा मी आणि बाबा आमच्या दोन्हीही स्वरूपाचं कंबाईन स्वरूप आम्हाला आठवत राहील. ओम शांती.